तू आमच्या आयुष्याला अंत आहेस, चला जीव दे कुठेतरी. तुझ्यासारखी आलेलीच बिनपोरच राहिलो असतो तर निदानाचे दिवस बघायला मिळाले नसते. तू आमच्या आयुष्याला अंत आहेस, चला जीव दे कुठेतरी. हॅलो हॅलो, काय रे असं अचानक निघून गेलास? का फोन केलात मला? झालं गेलं विसरून जा रे बाळा, आणि घरी ये तू आधी. अगं पण आई, पण तू एवढं मनावर का घेतोयस? मी तुम्हाला नको आहे ना. कोण असं बोललं तुला की पण बाबा पण काल मला बोलले की तू आमच्या आयुष्याला कलंक आहेस, मग तू का फोन करतेस मला? अरे बाळा, मला तुझी काळजी वाटते म्हणून फोन केला रे. शेवटी मी जन्म दिलाय रे. माझी काही काळजी करायची गरज नाही. माझा मी निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? ठेव अरे फोन. काही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. तुझा निर्णय चुकतोय दादा, चुकतोय तुझा निर्णय. माझा निर्णय बरोबर आहे. कंटाळलोय मी आयुष्याला. असं कंटाळून कसं चालेल? कसं असतं ना, जन्म घेणं आणि मरणं खूप कठीण असतं रे. मीही एकेकाळी असाच निर्णय घेतला होता. आई वडिलांना आणि आयुष्याला कंटाळून मी स्वतःचा जीव गमावला. आणि आता पश्चाताप करतोय. पश्चाताप म्हणजे? नेमकं काय केलंस तू? ते कळेलच रे तुला. पण हां, तुला एकच सांगायचं आहे, जो तू निर्णय घेतोयस ना, तो खरंच खूप चुकीचा आहे. इथून पुढे असे निर्णय नको घेऊस. आता ट्रेन यायचा टायमिंग होईल, तू घरी जा. फक्त फ्युचरचा विचार कर, बाकी कसलाच विचार करू नकोस. कारण आपले आई वडीलच आपलं खरं जग असतं, हे नेहमी लक्षात ठेव. ओके, चल, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आणि हां, नेक्स्ट टाइम निर्णय घेताना 10 वेळा विचार कर. लक्षात ठेव, निर्णय 10 वेळा विचार करून घे. अरे बाळा, कुठं आहेस रे? हो आई, आलो, येतोय मी.